श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा दिवस. तर इथे बघा मी टिफिन बनवून घेत आहे. जरी आपल्याला उपवास असला पण बाकीच्यांना नाही आहे, तर इथं स्कूलचा टिफिन बनवत आहे. आणि उपमा करून घेतलेला आहे सकाळी नाश्त्यासाठी. तर इथे बघा उपमा करून घेतलेला आहे, छान मस्त झालेला आहे. तर उपमा वगैरे रेडी आहे. आणि आज मी बनवणार आहे सोयाबीनच्या वड्याची भाजी. तर इथे बघा वड्याची भुंजी टाईप करणार आहे मी. तर इथे छान मस्त धुवून घेतलेला आहे गरम पाण्याने सोयाबीन वड्या. आणि छोटे छोटे कापत आहे मी, कारण की मोठे ट्यूब होते तर ते मुलं खायला नाही बघत. तर मी इथे छान छोटे छोटे केलेले आहे, कारण की सोयाबीन वड्यांची भुंजी टाईप करणार आहे मी. तर बघा इथे छान मस्त जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करा, पण मी एवढेच ठेवलेले आहे. तर बाकीचे सुद्धा मी करून घेत आहे. आणि खूप छान लागते याची भाजी वगैरे सोयाबीन वड्यांची. तर ट्राय करून बघा तुम्ही. आणि मी धुताना काय केलं, याला सगळं गरम पाण्यामध्ये भिजू टाकलेलं होतं छान मस्त. आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये भिजू टाकल्यानंतर 2 पाण्याने आणखीन वॉश केलं थंड्या पाण्याने नंतर. तर खूप छान, म्हणजे त्याच्यात ते पूर्ण जे राहते घाण वगैरे ते सगळं निघून जाते. आणि सोयाबीन वड्यांमध्ये म्हणजे धूळ वगैरे बसली राहते थोडीशी, ते कंपनीतून वगैरे येतात, खुल्याच राहतात. तर थोडंसं मी गरम पाण्यातच धुते. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट विक्रती. त्याने खूप टेस्ट येते. ते इथे बघा मी बेसिक मसाले वगैरे टाकून घेतलेले आहे. आणि थोडं पाणी टाकलेलं आहे, कारण की पाणी म्हणजे कसं भुंजीच बनवणार आहे, ड्राय करणार आहे. पण पाण्याने कसं ते पूर्ण शिजून जाणार, छान शिजणार सोयाबीन वड्या आपल्या. तर मी याला छानमध्ये झाकून घेतलेलं आहे. आणि इथे रेडी आहे माझा नाश्ता. सॉरी, माझा नाही. तर ही प्लेट मी आता अवीला देऊन येते. तर खूप छान मस्त झालेलं आहे. आणि मुलींची म्हणजे फरमाईश होती की हळद नको टाकू, तर मी हळद नाही टाकलेली आहे. तर हळद स्किप केलेली आहे मी. तर बघा भाजीत पूर्ण पाणी आटून दिलेलं आहे ना. आता मी टिफिन पॅक करत आहे. तर टिफिनमध्ये मी जास्त रस्सा वगैरे असं काही देत नाही. थोडंसं म्हणजे हलका रस्सा ठेवलेला आहे मी, कारण की सोयाबीन वड्या थोड्याशा राहून ड्राय येणार, तर म्हणून थोडेसे भाजी ओली राहण्यासाठी हे केलेलं आहे. बघू शकता थोडंसंच मी असा रस्सा ठेवलेला आहे, जास्त एकदम ड्राय नाही केलं. एकदम ड्राय सोयाबीन चांगली नाही लागत भाजी, त्यामुळे. ते बघा स्वच्छ भांडे धुवून घेतलेले आहे मी. आणि हत्ती म्हणजे मागच्या वेळेस मी विसरून गेली होती. तर माझ्याकडे हे हत्ती आहे, यांना 1 वर्ष झालेलं आहे. तर यांनाही छान मस्त वॉश करून घेतलेलं आहे पूजेसाठी. समय वगैरे छान वॉश करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता याला मी पुसून घेते लवकरच, कारण की पुसल्याने काय होणार, पटकन आपण पाणी काढलं ना तर जास्त दिवस ते पांढरे राहतात छान मस्त, लवकर काळे पडत नाही. तर आता मी पटकन याला पुसून घेते. चला. आणि याला पुसायला कॉटनचाच कपडा घ्या असा सॉफ्ट. याने पाणी लवकर ड्राय होते आणि पुष्कळ लवकर पुसल्या जाते. खूप छान चमकलेले आहे, तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित, पण खूप छान चमकलेले आहे. आणि याला छान व्यवस्थित पुसून घेते मी.
तर पूजा वगैरे झालेली आहे आणि आजची पूजा माझी अशी आहे, तर साधी सिंपल अशी मी पूजा मांडते आणि वेळ तर लागतोच पूजा मांडायला, त्यामुळेच मी अगोदर घरचे पूर्ण कामं म्हणजे निपटून घेते. मेन म्हणजे स्वयंपाक वगैरे अगोदर करून घेते, कारण की लहान मुलं आहे, टिफिन वगैरे द्यायचा राहतो आणि त्यानंतरच मी पूजेला बसते. तर अशी महालक्ष्मी आई आपली मस्त विराजमान झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी पहिल्या गुरुवारी हत्ती ठेवायला विसरूनच गेली, पण ह्या गुरुवारी मी आठवणीने हत्ती ठेवलेले आहे. मी त्याच्याचसाठी हत्ती घेतलेले आहे मेन म्हणजे. तर अशी आपली छान मस्त घरगुती पण पूजा, घरची पण पूजा खूप छान झालेली आहे. आणि फुलं असले तर खरंच पूजा खूप उठून दिसते आणि हे फुलं इतके फ्रेश राहतात, चिमतच नाही, कारण की थंडीचं वातावरण आहे. तर बघू शकता. आणि अपराजिताची पण फुलं खूप छान मिळाली मला आज. आणि बघू शकता घरची वगैरे फुलांनी किती छान आपलं पूजा उठून दिसत आहे पूजेमुळे. तर असा साचा आणला आहे, तिथे श्री स्वामी समर्थाचा मी साचा वगैरे आणलेला आहे. आणि खूप खूप छान म्हणजे पूजा मला उचलूशा नाही वाटत, पूजा अशी खूप छान वाटत आहे. बघू शकता पाऊलं वगैरे. तर पाऊलांना माझ्या मुलीची पैजण होती, तर ती घातलेली आहे मी छान मस्त. तर ह्या प्रकारे माझी साधी सिंपल पूजा पार पडलेली आहे. दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन कामना पूर्ती जय देव जय देव. रत्न गौरी कुंभा चंदनाची उटी कुंकुमकेशर हिरे जगतो मुक्तो शोभतो बरा रुंदी पुढे चढला घर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन